Good morning, children. Yes, in the previous lesson, I completed lesson number 1 and lesson number 2, and already I sent no lesson number 1 and lesson number 2 PDF file. And I hope everybody you wrote to first lesson and second lesson and be prepared for a test. Okay, lesson number 1 and lesson number 2 ಎಲ್ಲರೂ ಕರೆಕ್ಟ್ ಆಗಿ CW ಬರೆದಿರಬೇಕು and ಎಲ್ಲರಿಗೂ ನಾನು ಅದನ್ನ ಸೆಂಡ್ ಕೂಡ ಮಾಡಿದ್ದೀನಿ ಹೌದಾ. So next we will move the नेक्स्ट लेसन देशभक्तों का तीर्थ। देशभक्तों का तीर्थ यहाँ क्या है, यहाँ पाठ का उद्देश्य क्या है, पाठ क्यों दिया है, हम यहाँ जानेंगे। देशभक्त का तीर्थ, पाठ का परिचय। यस, पहला हम देखेंगे कि पाठ का परिचय। बिफोर दैट यू हैव टू ओपन योर टेक्स्ट बुक एंड ओपन पेज नंबर 13। यस, ऑल ऑफ यू टेक आउट योर टेक्स्ट बुक एंड ओपन पेज नंबर 13। पाठ का उद्देश्य, प्रस्तुत पाठ में सेल्युलर जेल की आत्मकथा है। इसमें सेल्युलर जेल का इतिहास और भारतीयों पर होने वाले अत्याचारों का वर्णन किया गया है। यस, क्या कहा गया है कि सेल्युलर जेल में क्या करते थे कि भारतीयों को क्या करते थे कि शिक्षा देते थे। यस, वहाँ कुछ भी बुरा करने से या अपराध करने से क्या करते थे कि सेल्युलर जेल में डालते थे। ಜೈಲ್ ಅಂದ್ರೆ ಗೊತ್ತಿದೆಯಲ್ಲ, ಪೊಲೀಸ್ ಸ್ಟೇಷನ್ ಹೆಂಗೆ ಜೈಲ್ ಇರ್ತದೆ ಅದೇ ತರ ಏನು ಕಪ್ಪು ಕಾರಾಗೃಹ ಅಥವಾ ಜೈಲು ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಿ ನಾವು. ಸೊ ಆ ಸೆಲ್ಯುಲರ್ ಜೈಲಲ್ಲಿ ಹಾಕೋದ್ರಿಂದ ಆ ಸೆಲ್ಯುಲರ್ ಜೈಲಲ್ಲಿ ಅಂತ ಏನು ಬಹಳಷ್ಟು ಕಥೆಗಳು ಅಥವಾ ಯಾಕಾಗಿ ಹಾಕ್ತಿದ್ರು, ಯಾವುದು ಪರ್ಪಸ್ಫುಲ್ಲಿ ಹಾಕ್ತಿದ್ರು ಅಥವಾ ಒಬ್ರಿಗೆ ಬೇಕಂತಾನೆ ಅಲ್ಲಿ ಹಾಕ್ತಿದ್ರು. Yes, because they don't want any what they will not do a fight or against our country. For that purpose, for the who देश प्रेमियों को, देश का प्रेमियों को हम क्या करते थे कि वहाँ डालकर उनको जानबूझकर शिक्षा देते थे और उनके ऊपर क्या करते थे कि बहुत अत्याचार करते थे। दे विल ಫೈಟ್, ಅವ್ರಿಗೋಸ್ಕರ ಬೇಕಂತಾನೆ ಅವ್ರಿಗೆ ಏನು ಮಾಡ್ತಿದ್ರು, ಕಠಿಣ ಕ್ರಮಗಳನ್ನು ಕೊಡ್ತಿದ್ರು। ಎಸ್, हम देखेंगे कि यहाँ सेल्युलर जेल का बारे में क्या है और उसका इतिहास क्या है। यस, क्यों सेल्युलर जेल क्यों बना और इसमें क्यों डालते हैं। यस, मैं सेल्युलर जेल हूँ, यहाँ वहाँ मेरा, मैं सेल्युलर जेल हूँ, वही जेल जिसका नाम भारत की आज़ादी के इतिहास से जुड़ा है। इतिहास के पन्नों में मैं काला पानी के नाम से दर्ज हूँ। मैं अंग्रेजों द्वारा भारतीय सेनानियों पर किए गए अत्याचारों की मुख्य गवाह हूँ। एक समय था जब भारतीय मेरे नाम से ही कांप उठते थे, जहाँ परतंत्र भारत के कई वीर क्रांतिकारियों ने असहनीय यातनाएं झेली। आज भारत के लोग मुझे देशभक्तों का तीर्थ मानकर देखने आते हैं उसे और उन असंख्य देशभक्तों के प्रति श्रद्धा से भर उठते हैं जिन्होंने इतना कष्ट सहन करके हमें आज़ादी का चमकता सूर्य दिखाया। यहाँ क्या है कि मैं सेल्युलर जेल हूँ, मतलब मैं नहीं हूँ, यहाँ सेल्युलर जेल बोल रहा है। ಅದು ಮಾತಾಡ್ತಾ ಇಲ್ಲ, ತನ್ನ ಬಗ್ಗೆ ತಾನು ಹೇಳ್ಕೊಡ್ತಾ ಇದೆ। मैं सेल्युलर जेल हूँ ಅಂದರೆ ನಾನು ಅಂದರೆ सेल्युलर जेल ಅಂದರೆ ಮುಂದೇನಂದ್ರೆ वही जेल जिनका नाम भारत की आज़ादी के इतिहास में जुड़ा हुआ था। yes, in the previous days, olden days, the British rules us. Yes, they are ruling us now. In that time what happened, if something happened or something we did mistake means they will put in that cellular jail and they will send there. And because of if we will do anything against their rules and regulation means they will send us in the black jail. yes, black water ಅಂತಾನೂ ಕರೀತಾರೆ ಅದಕ್ಕೆ, ಕಾಲಾ ಪಾನಿ ಅಂದ್ರೆ ಏನು, ಅಲ್ಲಿ ಯಾವುದೇ ರೀತಿ ಲೈಟ್ ಇಲ್ಲ, ಯಾವುದೇ ಫೆಸಿಲಿಟೀಸ್ ಇಲ್ಲ, ಅಲ್ಲಿ ಒಳಗಡೆ ಒಂದೇನು ಅಂಡಮಾನ್ ನಿಕೋಬಾರ್ ಅಂತ ಒಂದು ಏನು ದ್ವೀಪದಲ್ಲಿ ಇರುವಂಥದ್ದು, ಅಲ್ಲಿ ಹೋಗಿ ಹಾಕಿದ್ರೆ ಏನಾಯಿತು, ನಮ್ಗೆ ಅಲ್ಲಿ ಏನೂ ಕಾಣಿಸೋದಿಲ್ಲ, ಬೆಳಗ್ಗೆ ಯಾವುದು ರಾತ್ರಿ ಯಾವುದು ಏನು ಗೊತ್ತಿರೋದಿಲ್ಲ. ಜಸ್ಟ್ we have to live there. They will give a little food, enough, nothing. We don't come outside also. ನಮ್ಗೆ ಹೊರಗಿನ ಪ್ರಪಂಚನೇ ನೋಡ್ಲಿಕ್ಕೆ ಸಿಗೋದಿಲ್ಲ, ಆ ಥರ ಇತ್ತು ಅದು. ಓಕೆನಾ, आज़ादी का जिसका नाम भारत की आज़ादी के इतिहास से जुड़ा हुआ है, क्योंकि पिछले क्या होता था कि
कुछ भी होने से यहाँ जेल में डालते थे। तो आज़ादी ಅಂದ್ರೆ ಏನು स्वातंत्र। इस आज़ादी के नाम से इतिहास, इतिहास मतलब हिस्ट्री, इतिहास उनका क्या है कि हिस्ट्री जुड़ा हुआ है, हिस्ट्री। ओके, इतिहास के पन्नों में मैं काला पानी के नाम में दर्ज हूँ। इसे क्या कहते हैं कि और एक नाम क्या है कि सेल्युलर जेल का काला पानी। यस, इन द प्रीवियस डे आई टोल्ड यू नो जस्ट, सो वी हैव यूज्ड टू कॉल ब्लैक वाटर। इस काला पानी कहते थे क्योंकि जब भी हम पानी में गिर गए तो हमें कुछ भी नहीं दिखाई देता है, सांस लेने के लिए तकलीफ होता है, बाहर नहीं आ सकते हैं हम। जैसे ही इस सेल्युलर जेल में डालने से क्या होता था कि अंदर सब कुछ अंधकार, यस, ಫುಲ್ ಆಫ್ ವಾಟ್ ಡಾರ್ಕ್ನೆಸ್, ಕತ್ಲೆ ಇರ್ತಿತ್ತಲ್ಲಿ, ಏನು ಕಾಣಿಸೋದಿಲ್ಲ, ಯಾರು ಒಳಗಡೆ ಹೋಗೋದಿಲ್ಲ, ಹೊರಗಡೆ ಬರೋದಿಲ್ಲ. ಅದು ಅವರಿಗೆ ಏನೊಂದು ಕಠಿಣ ಪರಿಸ್ಥಿತಿ. ಯಾವಾಗ ದಿನ ಆಗಿದೆ ಅಥವಾ ಬೆಳಕಾಗಿದೆ ಅಥವಾ ರಾತ್ರಿ ಆಗಿದೆ ಅದು ಕೂಡ ಗೊತ್ತಿರ್ತಿರ್ಲಿಲ್ಲ. ಆ ಥರ ಅವ್ರಿಗೆ ಶಿಕ್ಷೆಯನ್ನು ಕೊಡ್ತಿದ್ರು. ಯಾರಿಗೆ? ನಮ್ಮ ಸ್ವತಂತ್ರ ಹೋರಾಟಗಾರರಿಗೆ. ओके, अंग्रेजों द्वारा भारतीय सेनानियों पर किए गए अत्याचारों की मुख गवाह हूँ मैं. ಏನಂತೆ ಅವರು ಮೂಕ ಗವಾಹ ಅಂದ್ರೆ ಏನು? ನಾನು ಸೆಲ್ಯುಲರ್ ಜೈಲಿದ್ದೀನಿ ಹೌದಲ್ವಾ, ನಮ್ಮ ಭಾರತ ದೇಶದಲ್ಲಿ ಇದ್ದಂತಹ ಯಾರು ದೇಶ ಸೇವೆ ಮಾಡ್ತಿದ್ರಲ್ಲ, ದೇಶಕ್ಕಾಗಿ ಹೋರಾಡ್ತಿದ್ದವರನ್ನ ನನ್ನ ಜೈಲಿಗೆ ತಂದು ಹಾಕ್ತಿದ್ರು. ಆದರೂ ನಾನು ಏನು ಮಾಡ್ಲಿಕ್ಕೆ ಅವರಿಗೆ ಏನೋ ಹೆಲ್ಪ್ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಆಗ್ತಿರ್ಲಿಲ್ಲ. ಗವಾಹ ಅಂದ್ರೆ ಏನು? ಸಾಕ್ಷಿ ಅಂತ ಹೇಳ್ಕೊಂಡು. ಮೂಕ ಸೈಲೆಂಟ್, ಏನು ಮಾಡ್ಲಿಕ್ಕಾಗುತ್ತೆ, ಯಾಕ ಅದು ಜೈಲಿದೆ, ಅಲ್ಲಿ ತಂದು ಹಾಕ್ತಿದ್ರು ಹೌದಲ್ವಾ. ಅದು ಗೊತ್ತಿತ್ತು ಕೂಡ ಜೈಲಿಗೆ ಅಂದ್ರೆ ಇವ್ರು ಏನು ತಪ್ಪು ಮಾಡಿಲ್ಲ, ಬಟ್ ಆಲ್ಸೋ ದೇ ಆರ್ ಗಿವಿಂಗ್ ಲೈಕ್ ದ್ಯಾಟ್ ಪನಿಷ್ಮೆಂಟ್, ಬಟ್ ಆಲ್ಸೋ ಐ ಆಮ್ ಸೈಲೆಂಟ್, ಐ ಆಮ್ ಕ್ವೈಟ್. ಓಕೆ, ನಾನೇನಾಗಿದೆ ಸುಮ್ಮನೆ ಕುತ್ಕೊಂಡು ಏನು ಮಾಡ್ತಿದ್ದೆ, ನಾನು ವಿಟ್ನೆಸ್ ಆಗಿದ್ದೆ, ಅವರಿಗೆ ಸಾಕ್ಷಿ ಆಗಿದ್ದೆ. ಓಕೆ, ಮೂಕ್ ಮತ್ಲಬ್ मूक साइलेंट. ओके, मूक. ओके, गवाह विटनेस साक्षी. ओके, ಸಾಕ್ಷಿ ಆಗಿದ್ದು ನನಗೆ, ಸಾಕ್ಷಿ ಆದಂತಹ ನಾನು ಏನು ಒಂದು ಜೈಲಾಗಿದ್ದೀನಿ. एक समय था जब भारतीय मेरे नाम से ही कांप उठते थे. क्या होता था कि एक समय पर भारतीय लोगों को ब्रिटिश लोग इन जेल में डालते थे ना, तो यहाँ इस जेल का, सेल्युलर जेल का नाम सुनते ही क्या करते थे कि वो लोग कांप उठते थे. ಅಂದ್ರೆ ಏನು? ಬಹಳ ಹೆದರ್ತಿದ್ರು. ಎಸ್, ನಡುತ್ತಿದ್ರು. ಬಹಳ ಹೆದರಿಕೆ ಅಂದ್ರೆ ಏನು? ನಿಮಗೆ ನೀವೇನಾದ್ರು ತಪ್ಪು ಮಾಡಿದ್ರೆ ನಿಮಗೆ ಸೆಲ್ಯುಲರ್ ಜೈಲಿಗೆ ಹಾಕ್ತೀವಿ ಅಂತ ತಕ್ಷಣ ಏನು ಮಾಡ್ತಿದ್ರು ಅವರು? ಬಹಳ ಹೆದರ್ತಿದ್ರು. ಓಕೆನಾ? जहाँ परतंत्र भारत के कई वीर क्रांतिकारियों ने असहनीय यातनाएं झेली. और क्या हुआ था कि भारतीय स्वतंत्र वीर योद्धा और क्रांतिकारियों ने क्या किया था कि बहुत वो लोग क्या किया कि दर्द सहाये. Yes, they gave too much punishment for them. Yes, the freedom fighters and all, they took very hard punishment. If they did not do means also they will send in that jail only, because they wanted to do something. They wanted to trouble a Indian. Yes, they wanted to trouble a freedom fighters. For that purpose they are sending. ಅದಕ್ಕೋಸ್ಕರ ಏನು ಮಾಡ್ತಿದ್ರು ಅವರು? ಆ ಬ್ಲ್ಯಾಕ್ ವಾಟರ್ ಅಲ್ಲಿ ಅಥವಾ ಏನು ಕಾಲ ಪಾನಿಯಲ್ಲಿ ಅವರನ್ನ ಅಥವಾ ಜೈಲಲ್ಲಿ ಅವರನ್ನ ಕಳಿಸ್ತಿದ್ರು. सो आज भारत के लोग मुझे देशभक्तों का तीर्थ मानकर देखने चले आते हैं. अब क्या हो रहा है कि उसे देशभक्तों का तीर्थ ಅಂದ್ರೆ ಗೊತ್ತಿದೆ ಹೌದಲ್ಲ, ನಾವು ಅಂದ್ರೆ ಏನು? ಒಂದು ವಿಶಾಲವಾದ ಪ್ರದೇಶ, ಅಥವಾ ನಾವು ಅದಕ್ಕೆ ಏನಂತ ಹೇಳ್ತೀವಿ ಅಂದ್ರೆ ಒಂದು ಪವಿತ್ರ ಸ್ಥಾನ ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಿ. ತೀರ್ಥ ಅಂದ್ರೆ ಏನು? ದೇವಸ್ಥಾನದಲ್ಲಿ ತಗೊಳ್ಳೋ ತೀರ್ಥ ಅಲ್ಲ. ನಾವು ತೀರ್ಥಯಾತ್ರೆಗೆ ಹೋಗ್ತೀವಿ ಅಂದ್ರೆ ಪವಿತ್ರ ಪ್ರದೇಶಗಳಿಗೆ ಹೋಗ್ತೀವಿ ಹೌದಲ್ವಾ, ಅಥವಾ ಪವಿತ್ರ ಪ್ರದೇಶ ಒಂದು ಸ್ಥಾನ ಅದು. ಓಕೆನಾ? ತೀರ್ಥ मतलब क्या है कि पवित्र स्थान. तीर्थ पवित्र स्थान. हम क्या कहते हैं कि अभी उस जगह को, उस सेल्युलर जेल को क्या कहते हैं कि हम तीर्थ यात्रा या तीर्थ या पवित्र स्थान के नाम से जानते हैं. ओके, उसके बाद क्या हुआ है कि
ಮಾನ್ಕರ್ ದೇಖನೆ ಚಲೆ ಆತೆ हाँ ಪವಿತ್ರ ಸ್ಥಾನ ಅಂದರೆ ಏನು ಹಿಂದಿನ ಕಾಲ ದೇಶಭಕ್ತರು ಈ ಜೈಲಲ್ಲಿದ್ದರು ಅಂತ ಹೇಳ್ಕೊಂಡು ಅದೊಂದು ಪವಿತ್ರ ಸ್ಥಳ ಅಂತ ಅದನ್ನು ನೋಡ್ಲಿಕ್ಕೆ ಬರ್ತಿದ್ದಾರೆ. ಬಟ್ ರಿಯಾಲಿಟಿ ಏನು ನನ್ನಂತಹ ಅಂದರೆ ಸೆಲ್ಯುಲರ್ ಜೈಲಲ್ಲಿ ಎಷ್ಟೋ ಭಾರತೀಯ ಜನರು ಸುಮ್ಮನೆ ಏನು ಮಾಡಿದ್ದಾರೆ, ತಮ್ಮ ಜೀವನವನ್ನು ಹಾಳು ಮಾಡ್ಕೊಂಡಿದ್ದಾರೆ. ಸುಮ್ಮನೆ ಏನು ಮಾಡಿದ್ದಾರೆ, ಶಿಕ್ಷೆಯನ್ನು ಅನುಭವಿಸುತ್ತಾರೆ, ಅಪರಾಧಿ ಅಂತ ಅಂದ್ಕೊಂಡಿದ್ದಾರೆ. ಹೌದಲ್ವಾ? ಅಂತ ಏನು ಸೆಲ್ಯುಲರ್ ಜೈಲಿಗೆ ಬಹಳ ಬೇಸರ ಇದೆ. ಆದರೂ ಏನು ಜನ ಇವಾಗ ಏನಾಗಿದೆ ಅಂದರೆ ಅದೊಂದು ಪವಿತ್ರ ಸ್ಥಾನವಾಗಿ ಮಾರ್ಪಾಡಾಗಿದೆ. ಸೊ ಎಲ್ಲ ಜನರು ಅದನ್ನ ನೋಡ್ಲಿಕ್ಕೆ ಕೂಡ ಹೋಗ್ತಾರೆ. माने देखने चले आते हैं. उन असंख्य देशभक्तों के प्रति श्रद्धा से भर उठते हैं जिन्होंने इतना कष्ट सहन करके हमें आज़ादी का चमकता सूर्य दिखाया है. और क्या करते हैं कि जितने भी लोग थे ना, देशवासी देशभक्त लोग ने क्या किया था कि उस सेल्युलर जेल में बहुत कष्ट सहन किया था. तो अभी जो भी लोग आते हैं ना, द टूरिज्म और द what the people will come to see that cellular jail, they will feel proud because our when freedom fighter they got a punishment here and they gave a what freedom to our country. yes, कितना कष्ट सहकर हमको क्या किया है कि उन्होंने हमको हमारा जिंदगी को क्या दिया है कि एक आज़ादी का क्या दिया है कि मंत्र दिया है. so they feel now very proud, but actually in the previous day days the British have given so much punishment to our national or our freedom fighters, right? They have struggled so much, after we got India independence. okay, उसके बाद मैं भारत की मुख्य भूमि से हजारों किलोमीटर दूर अंडमान निकोबार द्वीप में राजधानी पोर्ट ब्लेयर में स्थित हूँ. पोर्ट ब्लेयर में स्थित हूँ. मेरा निर्माण में 10 वर्ष का समय लगा था. यहाँ सेल्युलर जेल है ना, काला पानी, कहा है कि एक भारत की भूमि के हजारों किलोमीटर मतलब बहुत दूर है हमसे. कहाँ है कि एक अंडमान निकोबार द्वीप में है. ಅವಾಗಲೇ ಹೇಳಿದಿನೋದಲ್ವಾ, ಇದೇನು ಅಂಡಮಾನ್ ನಿಕೋಬಾರ್ ಅಂತ ಒಂದು ದ್ವೀಪದಲ್ಲಿ ಇದೆ. ಇದು ನಮ್ಮ ಭಾರತ ದೇಶದಿಂದ ಬಹಳಷ್ಟು ಕಿಲೋಮೀಟರ್ ದೂರದಲ್ಲಿರುವಂಥ ಒಂದು ಪ್ರದೇಶ. ಸೊ ಇಲ್ಲಿ ಏನಿದೆ, ಇಲ್ಲಿನ ರಾಜಧಾನಿ ಯಾವುದು? ಪೋರ್ಟ್ ಬ್ಲೇರ್ ಅಂತ ಒಂದು ರಾಜಧಾನಿಯಲ್ಲಿ ಏನಿದೆ, ಇದು ಅಂಡಮಾನ್ ನಿಕೋಬಾರಿನ ರಾಜಧಾನಿ ಪೋರ್ಟ್ ಬ್ಲೇರ್. ಸೊ ಆ ಪ್ಲೇಸಲ್ಲಿ ಏನಿದೆ, ಇದು ನಮ್ಮ ಸೆಲ್ಯುಲರ್ ಜೈಲನ್ನು ಇಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಓಕೆನಾ? ಮೇರೆ ನಿರ್ಮಾಣ ಮೇ 10 ವರ್ಷ ಲಗೆ थे. ಆ ಜೈಲನ್ನು ಮಾಡಬೇಕಂದ್ರೆ they took 10 years. okay, for that because the British wanted to give what punishment, toughest punishment to Indian freedom fighters. for that purpose they made that. ಅದಕ್ಕೋಸ್ಕರನೇ ಅವ್ರು ಮಾಡಿದ್ರು. 10 ವರ್ಷ ತಗೊಂಡು ಮಾಡಿದಾರಂತೆ. ಸೀದೆ they took 10 years for that build. okay, for that building purpose they took 10 years. समय उनको कितना लगा था कि 10 साल होने से वहाँ सेल्युलर जेल संपूर्ण बना हुआ था. मेरा मुख्य भवन बर्मा से लाई गई लाल ईंटों से बना है. मेरे भवन की 7 शाखाएं हैं. प्रत्येक शाखा 3 मंजिल की है. बीच में स्थित टाकर से कैदियों पर नजर रखी जाती है. ऊपर से देखने पर साइकिल के पहियों की तरह दिखाई देने वाला इस टावर के ऊपर एक बहुत बड़ा घंटा लगा है जिसे खतरा होने पर बजाया जाता है. yes, now they are describing so how is that cellular jail, how they build that cellular jail. उसने वहाँ सेल्युलर जेल को कैसा बनाया है. yes, यहाँ देखिए, मेरा मुख्य भवन बर्मा से लाई गई लाल ईंटों से बना हुआ है. yes, क्या हुआ कि बर्मा एक क्या है कि एक प्लेस है, एक ಮಯನ್ಮಾರ್ ಹಾಕಿ ಮಯನ್ಮಾರ್ ಅಂತ ಒಂದು ತಂದಿರುವಂತಹ ಏನು ಇಟ್ಟಂಗಿಯಿಂದ ಏನು ಈಟೋಸೆ ಬನಾ ಹುವಾ, ಇಟ್ಟಂಗಿಯಿಂದ ಏನು ಮಾಡಿದ್ದಾರೆ, ಅದನ್ನ ಫುಲ್ಲಾಗಿ ಕಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಮೇರಾ ಭವನ್ ಕೆ 7 ಶಾಖಾಯೇ. ಎಸ್, ಹೌ ಮೆನಿ ಬ್ರಾಂಚಸ್ ಆರ್ ದೇರ್? 7 ಬ್ರಾಂಚಸ್ ಆರ್ ದೇರ್. ಓಕೆ, ಸೊ ಡಿಫ್ರೆಂಟ್ ಪ್ಲೇಸಸ್ 7 branches are there. okay, like that same only 7 are there. प्रत्येक शाखा 3 मंजिल की है.
Yes, in that place only 7 branches are there. 7 क्या है कि शाखा है. In that 3 ಮಂದಿಲ್ है. Yes, ಫಸ್ಟ್ ಫ್ಲೋರ್, ಸೆಕೆಂಡ್ ಫ್ಲೋರ್, ಥರ್ಡ್ ಫ್ಲೋರ್ ಅಂತ ಇರ್ತದಲ್ಲ, ಆ ಥರ ಕೆಳಗಿಂದ ಗ್ರೌಂಡ್ ಫ್ಲೋರ್, ಫಸ್ಟ್ ಫ್ಲೋರ್, ಸೆಕೆಂಡ್ ಫ್ಲೋರ್, ಥರ್ಡ್ ಫ್ಲೋರ್ ಥರ ಏನಿದೆ ಅಂದರೆ 3 ಅಂತಸ್ತಿನ ಏನಿದೆ ಈ ಜೈಲನ್ನು ರೆಡಿ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. बीच में स्थित टावर से कैदियों पर नजर रखी जाती है. ಮತ್ತೆ ಏನಿದೆ ಅಂದರೆ ಮಧ್ಯದಲ್ಲಿ ಒಂದು ಟವರ್ ಇದೆ. ಓಕೆನಾ, ಆ ಟವರ್ ಇಂದ ಏನು ಮಾಡ್ತಿದ್ದಾರೆ, ಎಲ್ಲ ಜನರಿಗೆ ಕೂಡ ಎಲ್ಲ ಅಲ್ಲಿರೋ ಕೈದಿ ಇರ್ತಾರಲ್ಲ ಅವರನ್ನು ನೋಡ್ಕೋತಿರ್ತಾರೆ. ओके, ऊपर से देखने पर साइकिल के पहियों की तरह दिखाई देने वाला इस टावर के ऊपर एक बहुत बड़ा घंटा है. ಮೇಲಿಂದ ನೋಡಿದ್ರೆ ನಮ್ಗೆ ಎಂತ ಕಾಣ್ತದೆ ಅಂದ್ರೆ ಒಂದು ಸೈಕಲಿನ ಟೈರ್ ಇರ್ತದೆ ಹೌದಲ್ಲ, ಚಕ್ರ ಇರ್ತಲ್ಲ, ಆ ಚಕ್ರ ಥರ ಕಾಣ್ತದೆ ಇದು. ಬಟ್ ಇಲ್ಲಿ ಏನಿರ್ತದಂತೆ ಟವರ್ ಥರ ಇರುತ್ತೆ. ಒಂದು ಯಾರಾದರೂ ಕೈದಿಗಳೆಲ್ಲರೂ ಮಿಸ್ ಮಾಡಿರ್ತೋ ಹೊರಗಡೆ ಹೋಗ್ಬೇಕಂತ ಟ್ರೈ ಮಾಡಿದ್ರೆ ಅದ್ರ ಮೇಲೆ ಒಂದು ದೊಡ್ಡದಾಗಿ ಗಂಟೆಯನ್ನು ಇಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಸೊ ಆ ಗಂಟೆ ಏನಾಗುತ್ತೆ ಅಂದರೆ ಬೆಲ್ ಆಗುತ್ತೆ, ಅದು ರಿಂಗ್ ಆಗುತ್ತೆ. ಸೊ ಆಟೋಮೆಟಿಕ್ಲಿ ಅದನ್ನ ಇಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಸೊ क्या होता है कि घंटा है जिसे खतरा होने पर बजाया जाता है. ಏನಾದರೂ ಖತ್ರೆ ಆದರೆ ಅವ್ರು ಏನು ಮಾಡ್ತಿದ್ರು, ತಾವೇ ಅದನ್ನ ಬಾರಿಸ್ತಾರೆ ಅಥವಾ ಅದನ್ನ ಆಟೋಮೆಟಿಕ್ ಆಗಿ ಫಿಕ್ಸ್ ಮಾಡಿಟ್ಟಿದ್ರು. ಇವಾಗಂತೂ ಏನಾಗಿದೆ, ಅದನ್ನ ಯಾರೂ ಯೂಸ್ ಮಾಡ್ತಿಲ್ಲ. ಎಸ್, ಲಾಸ್ಟ್ ಮೇ ಬಿ ಈಗ ಆ್ಯಕ್ಚುಲಿ ಈಗಿನ ಪರಿಸ್ಥಿತಿಯಲ್ಲಿ, ಈಗಿನ ಪೊಸಿಷನಲ್ಲಿ ಒಂದೇ ಒಬ್ಬರು ಖೈದಿ ಇದ್ದಾರಂತೆ ಇವಾಗ. ಓಕೆನಾ, ಆ್ಯಕ್ಚುಲಿ ಇನ್ನ ತನಕ ಇದೆ ಅದು. ಇನ್ನ ತನಕ ಏನು ಮಾಡಿದ್ರು, ಭಾಳ ಕಠಿಣ ಶಿಕ್ಷೆ ಅಂದರೆ ಏನು ಮಾಡಿದ್ರು, ಬ್ಲ್ಯಾಕ್ ಸೆಲ್ಲಿಗೆ ಹಾಕ್ಬಿಡೋದು ಅಂತ ಹೇಳಿದ್ರು. ಅಂದರೆ ಅವ್ರಿಗೆ ಯಾವುದೇ ಇಲ್ಲ, ಅವ್ರು ಸಾಯೋ ತನಕ ಅಲ್ಲೇ ಇರೋದು. ಏನಾದರೂ ಫಸ್ಟ್ ಪನಿಷ್ಮೆಂಟ್ ಇದೆ ಅಷ್ಟು ಮುಗಿದ ಮೇಲೆ ಬರೋದು. ಹಾಗೆ ಪ್ರೆಸೆಂಟಲ್ಲಿ ಅಲ್ಲಿ ಒಬ್ಬರೇ ಏನೋ ಖೈದಿ ಇದ್ದಾರೆ ಅಷ್ಟೇ. ಓಕೆನಾ, ओके, सबको पता चला कि ओके. सो क्या हुआ कि यहाँ आई विल ओके, कुल 698 कोठरियों वाली इस जेल की प्रत्येक कोठरी लगभग 15 फीट लंबी और 8 फुट चौड़ी है. यहाँ क्या है कि कितना है कि 698. ಸೊ ವहाँ ಇತ್ನಾ ಕ್ಯಾ ಹೈ ಕಿ ಕೋಠರಿಯಾ ಅಂದರೆ ರೂಮ್ಸ್ ಇದೆ, ಅಷ್ಟು ರೂಮ್ ಇದೆ ಅಂತೆ. ಸೊ ಫಸ್ಟ್ ಫ್ಲೋರ್, ಸೆಕೆಂಡ್ ಫ್ಲೋರ್ ಸೇರಿ 698 ರೂಮ್ಸ್ ಇದೆ. ಸೊ ಅದು ಕೂಡ ಏನಂತೆ, ಎಲ್ಲ ರೂಮ್ಗಳು ಏನು ಎಷ್ಟು 15 ಫೀಟ್ ಲಂಬಿ, 15 ಫೀಟು, 15 ಫೀಟ್ ಲಾಂಗ್ ಆ್ಯಂಡ್ 8 ಫೀಟ್ ಲೆಂತಲ್ಲಿದೆ ಅಂತೆ. ಅಂದರೆ ಅಷ್ಟು ದೊಡ್ಡದಿದೆ ಅದು. ಅಂದರೆ ಯಾರು ಕೂಡ ಮೇಲೆ ಹತ್ತಿ ಕೂಡ ಹೊರಗಡೆ ಹೋಗಬಾರ್ದು, ಹೊರಗಡೆಯಿಂದ ಯಾರು ಬರಬಾರ್ದು, ಅವ್ರಿಗೆ ಏನೂ ಕಾಣಬಾರ್ದು. ಸೊ ಅಷ್ಟು ದೊಡ್ಡ ರೂಮ್ಗಳನ್ನು ಏನು ಮಾಡಿದ್ದಾರೆ, ಸೆಲ್ ಆಗಿ ಮಾಡಿದ್ರು ಅಂತೆ. जिससे 3 मीटर की ऊंचाई पर रोशनदार थे. सभी बंदियों के लिए अलग सेल होने के कारण एक दूसरे से मेलजोल संभव नहीं था. और क्या था कि वहाँ बहुत ऊपर तक था सेल, तो वहाँ क्या कि अलग अलग सभी कैदियों को अलग अलग रूम दिया करते थे. तो क्या हुआ करता था कि हम किसी कैदियों से बातचीत नहीं कर सकते थे, किसी को देख भी नहीं सकते थे. ನಮಗೆ ಇನ್ನೊಬ್ಬರು ಖೈದಿಗಳನ್ನ ನೋಡ್ಲಿಕ್ಕೂ ಆಗ್ತಿರ್ಲಿಲ್ಲ, ಅವ್ರ ಜೊತೆ ಮಾತಾಡ್ಲಿಕ್ಕೂ ಆಗ್ತಿರ್ಲಿಲ್ಲ. ಅಷ್ಟು ಹೈಟ್ ಇರೋದ್ರಿಂದ ಮೇಲೆ ಹತ್ತಲಿಕ್ಕೂ ಆಗ್ತಿರ್ಲಿಲ್ಲ. ಎಲ್ಲ ಖೈದಿಗಳಿಗೆ ಪ್ರತ್ಯೇಕ ಬೇರೆ ಬೇರೆ ರೂಮನ್ನು ಕೊಡ್ತಿದ್ರು. ಒಂದು ಖೈದಿಗೆ ಅಷ್ಟು ದೊಡ್ಡ ರೂಮ್, ಆ ರೂಮಲ್ಲೆಲ್ಲ ಅಲ್ಲೇ ಊಟ, ಅಲ್ಲೇ ಇರೋದು, ಎಲ್ಲೂ ಹೊರಗಡೆ ಹೋಗಿಲ್ಲ, ಆ ಥರ ವ್ಯವಸ್ಥೆ ಮಾಡಿದ್ರು. ಹೌದಲ್ಲ. ಅದರಿಂದಾಗಿ ಏನಾಗಿತ್ತಂದ್ರೆ ಅವ್ರು ಯಾರಿಗೂ ಕೂಡ ನೋಡ್ಲಿಕ್ಕೆ ಆಗ್ತಿರ್ಲಿಲ್ಲ ಅಥವಾ ಯಾರ ಕಡೆನೂ ಮಾತಾಡ್ಲಿಕ್ಕೂ ಕೂಡ ಸಾಧ್ಯ ಆಗ್ತಿರ್ಲಿಲ್ಲ. ಎಸ್, मेरी 4 दीवारी इतनी छोटी थी कि इसे आसानी से कोई भी पार कर सकता था, लेकिन चारों ओर से समुद्र से घिरे होने के कारण दूर दूर तक पानी के आवाज कुछ भी नजर नहीं आता था. क्या होता था कि उससे ಒಂದು ವೇಳೆ ಅದರಿಂದ ಹೊರಗಡೆ ಬಂದ್ರೂ उससे बाहर आए तो भी क्या था कि वहाँ बाहर जाने से क्या होता कि चारों तरफ पानी था. ಮಧ್ಯದಲ್ಲಿ ಇವರು ಏನಿತ್ತು, ಸೆಲ್ಯುಲರ್ ಜೈಲ್ ಮಧ್ಯದಲ್ಲಿದೆ. ಇದನ್ನು ಏನು ದ್ವೀಪ, ಐಲ್ಯಾಂಡ್ ಅಂತ ಹೇಳಿದ್ವಿ ಗೊತ್ತಾ. ಇಟ್ ಇಸ್ ಒನ್ ಆಫ್ ಐಲ್ಯಾಂಡ್. ಐಲ್ಯಾಂಡ್ ಮೀನ್ಸ್ 4 sided ವಾಟರ್ ಆ್ಯಂಡ್ ಮಿಡಲ್ ಲ್ಯಾಂಡ್. ಫುಲ್ ಏನು ಮಾಡ್ತದೆ, ವಾಟರ್ ಇರ್ತದೆ, ಮಧ್ಯದಲ್ಲಿ ಲ್ಯಾಂಡ್ ಇರುತ್ತೆ. ಸೊ ಇನ್ ದ್ಯಾಟ್ ಲ್ಯಾಂಡ್ ದೇ ಪ್ರಿಪೇರ್ಡ್ ಆರ್ ದೇ ಬಿಲ್ಡ್ ಸೆಲ್ಯುಲರ್ ಜೈಲ್. ಫಾರ್ ದ್ಯಾಟ್ ಪರ್ಪಸ್ ಇಫ್ ದ ಏನು ಆ ಖೈದಿ ಏನಾದರೂ ಹೊರಗಡೆ ಓಡ್ ಬಂದ್ರೂ he can't go anywhere because surrounding is water only.
दूर दूर तक क्या होता था कि पानियों का ही आवाज था, पानी क्या था, वहाँ सिर्फ समुद्र का पानी था। तो वहाँ कहाँ जाएगा, बोट नहीं, कुछ भी नहीं रहता है, क्योंकि वहाँ कोई कैदी भाग कर गया तो भी पानी को देखकर अंदर ही आना चाहिए। इसलिए वो लोग ने इतना बहुत समय लेकर इतना क्या योचन करके क्या क्या है कि यहाँ एक सेल्युलर जेल बनाया है। लेकिन चारों ओर क्या था कि समुद्र घिरे हुआ था, इसलिए वो लोग बाहर गए तो भी क्या करते थे कि अंदर आ जाते थे, भाग जाना असंभव होता था। सी हियर, इफ दे वांटेड टू गो मीन्स दे विल नॉट गो बिकॉज ऑफ हियर what happened, if they will go means they will see only samudra, okay, after that they will come back, so they will not take any decision to run from there. yes, हमारा देशवासी, हमारा क्या था कि हमारा भारत का फ्रीडम फाइटर्स, यस, वो लोग क्या करते थे कि बहुत प्रॉब्लम में थे, बहुत कष्ट सहा करते थे, फिर भी वो लोग बाहर नहीं जाते थे, क्योंकि यहाँ क्या था कि बाहर गया तो भी उनको कहीं जाने के लिए नहीं मिलता था, बिकॉज इट्स सराउंडिंग अ 4 साइडेड वाटर ओनली। यस, यहाँ इतना मैं आपको नेक्स्ट क्लास में आपको इधर से सिखाऊंगी। ओके, सो पता चला आप सबको क्या है कि यहाँ एक सेल्युलर जेल है। तो सेल्युलर जेल में क्या करते थे कि देशभक्तों को और हमारा क्रांतिकारियों को जानबूझकर वहाँ डालने की भीति दे देते। यस, वहाँ क्या करते थे कि सेल्युलर जेल के नाम सुनते ही बहुत काम चाहते थे, बहुत डरते थे, बिकॉज इफ यू विल पुट वंस मीन्स दे विल नॉट गिव रिलीज अस, ನಮ್ಮ ಮತ್ತೆ ಅವ್ರು ಬಿಡುವುದಿಲ್ಲ। ಎಸ್, ಅಲ್ಲಿ ಏನೂ ಇಲ್ಲ, ಡೇ ಯಾವುದು ನೈಟ್ ಯಾವುದು ಏನೂ ಗೊತ್ತಾಗೋದಿಲ್ಲ। ಎಸ್, यहाँ सेल्युलर कहाँ है कि अंडमान निकोबार एक द्वीप में है। अंडमान निकोबार के राजधानी कहाँ, पोर्ट ब्लेयर में यहाँ एक द्वीप है। यस, और यहाँ बनाने के लिए 10 साल लगा था, 10 साल से यहाँ बनाया है। और इसका मुख्य भवन क्या हुआ है कि मुख्य भवन ಅಂದ್ರೆ ಸ್ಟಾರ್ಟಿಂಗ್ ರೂಮ್ಸ್ ಎಲ್ಲ ಇರ್ತವಲ್ಲ, ಫಸ್ಟ್ ಎಂಟ್ರೆನ್ಸ್ ರೂಮ್ ಅನ್ನು ಏನು ಮಾಡಿದ್ದಾರೆ, ಅದರಿಂದ ಮಾಡಿದ್ದಾರೆ ಅಂದ್ರೆ यहाँ की म्यांमार से लाई हुई लाल ईंटों से बनाया है। और यहाँ क्या है कि बहुत ऊंच रूम यानी कि शाखा ही बनाया है, और 7 शाखा है, और उनका 7 शाखा में भी क्या है कि 3 मंजिल तक क्या है कि यहाँ सेल्युलर जेल बनाया है। ओके, तो क्या करते थे, सेल्युलर जेल से बाहर न आते थे कैदियों, क्योंकि वो लोग बाहर आए तो भी उनको कहीं जाने के लिए नहीं मिलता था, क्योंकि वहाँ सिर्फ सभी और क्या हुआ था कि पानी भरा हुआ था। इसलिए वो लोग क्या करते थे कि डर के मारे अंदर ही रहते थे। और ब्रिटिश लोगों को क्या हुआ था कि यही सजा उनको अच्छा लगता था, क्योंकि भारतवासी लोग बहुत क्या करते थे कि भयभीत होकर कुछ गलत काम नहीं करते। गलत मतलब क्या, दे विल नॉट फाइट फॉर अ फ्रीडम, बिकॉज दैट ओनली दे आर मेड दैट। ಎಸ್, ಅವ್ರ ಫ್ರೀಡಮ್ಗೋಸ್ಕರ, ನಮಗೆ ದೇಶ ಏನು ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯಕ್ಕೋಸ್ಕರ ಹೋರಾಡಬಾರ್ದು ಅಂತ ಹೇಳ್ಕೊಂಡು ಇದನ್ನೆಲ್ಲ ಮಾಡಿದ್ರು ಅವರು। ಓಕೆ, ಸೊ ನೆಕ್ಸ್ಟ್ ವಿ ವಿಲ್ ಸಿ ಇನ್ ದ ನೆಕ್ಸ್ಟ್ ಕ್ಲಾಸ್. ಸೊ you have to complete first lesson and second lesson in your CW book, and homework is learn question answer or exercise. Learn exercise of lesson number 1 and 2. ಓಕೆ, ಟೆಸ್ಟ್ ಮಾಡಬೇಕಂತ ಇದೆ ಅಂತ ಹೇಳಿರೋದಿಲ್ಲ, ಟೆಸ್ಟ್ ಇದೆ ಯಾವಾಗಂತ 4 ಡೇ ಬಿಫೋರ್ ಇನ್ಫಾರ್ಮ್ ಮಾಡ್ತೀವಿ ನಿಮಗೆ. ಅದರೊಳಗೆ ನೀವೇನು ಮಾಡಬೇಕು, ಲೆಸನ್ ನಂಬರ್ 1 ಮತ್ತು ಲೆಸನ್ ನಂಬರ್ 2 ದ ಕ್ವಶನ್ ಆನ್ಸರನ್ನು ಓದ್ಕೊಂಡು ಪ್ರಿಪೇರ್ ಮಾಡ್ಕೊಂಡಿರಬೇಕು. ಆ್ಯಂಡ್ ಯು ಹ್ಯಾವ್ ಟು ರೀಡ್ ದ ಲೆಸನ್ ಆಲ್ಸೋ, ಲೆಸನ್ ಅನ್ನು ಕೂಡ ಓದ್ಕೋಬೇಕು. ಓಕೆನಾ? ಸೊ ವಿ ವಿಲ್ ಮೀಟ್ ಇನ್ ದ ನೆಕ್ಸ್ಟ್ ಕ್ಲಾಸ್. ಟಿಲ್ ದಟ್ ಯು ಹ್ಯಾವ್ ಟು ರೀಡ್, ಓದ್ಕೊಂಡಿರ್ಬೇಕು ಕ್ವಶನ್ ಆನ್ಸರ್ನ, ಲೆಸನ್ ಅನ್ನು ಓದ್ಕೊಂಡಿರ್ಬೇಕು, ಲೆಸನ್ ನಂಬರ್ 3ನ ಓದ್ಕೊಂಡಿರ್ಬೇಕು, ಆ್ಯಂಡ್ ಫಸ್ಟ್ ಲೆಸನ್ ಆ್ಯಂಡ್ ಸೆಕೆಂಡ್ ಲೆಸನ್ನ ಕ್ವಶನ್ ಆನ್ಸರ್ ಓದ್ಕೊಂಡು ಟೆಕ್ಸ್ಟ್ ಬುಕ್ಕಲ್ಲೂ ಕಂಪ್ಲೀಟ್ ಆಗಿರಬೇಕು, ಆ್ಯಂಡ್ CW ಕಂಪ್ಲೀಟ್ ಆಗಿರಬೇಕು. ಓಕೆ, ಮೇನ್ಸ್ ಎಲ್ಲ ಹಾಕೊಟ್ಟಿದ್ದೀನಿ ಹೌದಲ್ವಾ, ಲಾಸ್ಟ್ ಇದರಲ್ಲೇ ಮೇನ್ಸ್ ಎಲ್ಲ ಹಾಕಿ ನಿಮಗೆ ಎಲ್ಲ ಯಾವ ಮೇನ್ಸಲ್ಲಿ ಬರಿಬೇಕಂತ ಎಲ್ಲ ಮೇನ್ಸನ್ನು ಹೇಳಿದ್ದೀನಿ. ಆ್ಯಂಡ್ PDF ಫೈಲನ್ನು ಕೂಡ ನಿನ್ನೆ ಸೆಂಡ್ ಮಾಡಿದ್ದೀರಿ ಹೌದಾ. ಸೊ ಅದನ್ನು ನೀಟಾಗಿ ಬರ್ಕೊಂಡು ಏನು ಮಾಡಬೇಕು, ಕರೆಕ್ಟಾಗಿ ಓದ್ಕೊಂಡಿರಬೇಕು. ಆ್ಯಂಡ್ ಪ್ರಿಪೇರ್ ಫಾರ್ ಅ ಟೆಸ್ಟ್.
ಟೆಸ್ಟ್ಗೂ ಕೂಡ ಏನಾಗಿರಬೇಕು, ಪ್ರಿಪೇರ್ ಆಗಿರಬೇಕು. ಓಕೆ, ಲೆಸನ್ ನಂಬರ್ 1 ಆ್ಯಂಡ್ ಲೆಸನ್ ನಂಬರ್ 2 ದ ಟೆಸ್ಟ್ ಮಾಡ್ತೀನಿ. ಓಕೆನಾ, ಬಿಫೋರ್ 4 days ಐ ವಿಲ್ ಇನ್ಫಾರ್ಮ್ ಯು ವೆನ್ ಐ ವಿಲ್ ಟೇಕ್ ಅ ಟೆಸ್ಟ್. ಓಕೆ, ಥ್ಯಾಂಕ್ ಯು.